यश इकडे. यश तू दुबईला चाललायस? काय ऐकते मी हे? तू सांग मला, हे खोटं आहे? हा, खोटं आहे नाही? खरंय. यश, पण असं काय घडलं इथे की तू एवढा मोठा निर्णय घेतलास तडकाफडकी? आई म्हणतोस ना मला? मग हा निर्णय घेण्याआधी एकदाही माझा विचार करावा असं वाटलं नाही तुला? तुझ्याशिवाय काय करू मी, सांग मला? कुणाची मी रोज वाट बघायची, कुणाची काळजी घ्यायची मी? मनात आलं म्हणून दुबईला चाललायस, पण हा निर्णय घेण्याआधी ना एकदा माझ्या इमोशन्सचाही विचार करायला हवा होतास. काकू, माझा निर्णय झालाय. आता मी थांबणार नाही. यश, अरे हे काय ऐकते मी? तू घर सोडून चाललायस? प्लीज नको ना जाऊस यश. घेतली चुकीच्या वेळी एंट्री घेतली, नेहमी सारखीच. प्लीज यश, असं नको करूस. मिथिला, तू जे ऐकलंयस ते खरं आहे. अगं, आपलं यश आपल्याला सोडून कायमचं दुबईला निघून चाललंय. मी त्याला किती अडवण्याचा प्रयत्न करते, पण थांबतच नाहीये. पण तू आता इथे असं विचारलं मी त्याला, पण काही उत्तरच मिळत नाहीये. पण बहिणी, नको ना, नको मिथिला, तू ना आता या विषयावर बोलूच नकोस काही. मी बोलणार आहे. अरे काय ही काय सगळीजण सांगतात मला, तू बॅग भरून तू दुबईला निघालास म्हणून? सांग ना. नको ना जाऊ प्लीज. ऐक ना माझा. अरे असं काय झालं नेमकं? का तू असा अचानक का निघालास दुबईला मला सोडून? माझी दारू आवडत नाही की रे तुला? तुला तिटकारा की रे दारूचा? मी आत्ता सोडतो इथे, आत्ता या क्षणाला दारू सोडली. तू आलास तेव्हा काहीतरी जगावंसं वाटायला लागलं होतं ना मला. आणि आता तू मला सोडून निघून जाणार आहेस लगेच? हा, हे बघ तू इथे असेल ना, त्यामुळे मला असं वाटायचं की आता तू घरात आहे, तुझ्याशी बोलायचं आहे. आता कुणाशी बोलणार आहे मी? कुणाशी? तू नाही, मी नाही सोडू शकत तुला. अरे काय चाललंय तुमचं? काय आरडाओरडी आतमध्ये ऐकायला येते? पप्पा बघा ना, आपलं यश आपल्याला सोडून दुबईला निघून चाललंय. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण तो ऐकतच नाहीये माझं. मला असं वाटतं तुम्हीच आता त्याच्याशी बोला. कदाचित तुमचं म्हणणं तरी ऐकेल तो. सगळ्यांची इच्छा आहे तर थांब ना इथे. अरे काय बोलताय तुम्ही? बघ ना, माझं नाही ऐकायचं ना तुला? किमान पप्पांचं तरी ऐक ना. थांब इथे. आय नो, म्हणजे तुला तिथे जावंच लागेल. म्हणजे आपला तिथला बिझनेस तुझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे, त्याच्यामुळे तुला जावंच लागेल. बट बघ, तुझ्याविषयी सगळी माहिती तिला, तरी ते थांबवायचा प्रयत्न करते तुला. मी सुद्धा याला थांबवते, पण हा ऐकतच नाहीये. दोघींचं ऐक जरा. तू जाणार म्हणून काय अवस्था झाली बघ त्यांच्या मनाची. त्यांच्या मनाचा काही विचार कर. खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आणि आता मी तो नाही बदलणार. काय काय बोलतोस तू? पप्पा सांगा ना तुम्ही. असं म्हणतात की जाणाऱ्याला अडवू नये, आणि मी पण तुला अडवणार नाही. काय बोलताय तुम्ही? Oh God, Simi, you are too good. एकदाचा यश दुबईला निघून गेला की मुंबई ऑफिसचा रस्ता माझ्यासाठी मोकळा. मी काय वाटेल ते करू शकते तिथे. जमीननी सगळं सांगितलंय मला. तुझा कबुली जबाब वगैरे सगळ्या गोष्टी कळल्यात मला. तू काय करावंस हे मी तुला सांगणार नाही. माझी खात्री आहे तुझा प्रेम तुला नक्की परत आणेल. काळजी घे, व्यवस्थित जा. यश यश ऐक ना. अरे ऐकणार कधीच नाही ऐकणार, कुणाचंच नाही ऐकणार. इतके दिवस यश होता, जीवाला थोडा आराम होता. पण आता मुंबई ऑफिसकडे मलाच बघायला लागणार.
अगं नेहाताई, तुला आता कसं वाटतंय सांग ना. अगं सांग. अगं काही काय विचारतेस ग? मला वाटलंच होतं ही गुड्डी असंच काहीतरी विचारणार. अहो असं काय करताय? आता उद्या माझं लग्न ठरल्यावर मला पण कळायला हवं ना. तू ना आधी लाजायचं पण असतं, हे शिकून घे एकदा. हो ना, हिला लाजायचं सोडून सगळं काही जमतं. अगं तुम्ही नुसत्या बोलतच बसणार आहात का? अजून खूप कामं पडलीत. चला चला मला मदत करायला चला. येऊ का? अहो हे काय? अहो लग्नाला अजून 6 तास अवकाश आहे. आणि एवढाही धीर धरवला नाही का तुम्हाला? नाही तसं काही नाही. मग कसं आहे आम्हालाही कळू दे ना. आणि तसंही आहे ना, ही नेहाताई काहीच सांगायला तयार नाही. निदान तुम्हाला तरी काय वाटतं हे तरी आम्हाला कळू द्या ना. हो नाही? हो ना काकू? म्हणजे सॉरी मी समजलो नाही. अहो तुम्ही त्यांचं काय ऐकताय? आणि तुम्ही काय ग त्यांना चिडवताय? हे घर आता त्यांचं आहे म्हटलं. जावई बापू तुम्ही तिथेच थांबा हा. मी आधी ओवाळते तुम्हाला. मला काहीही माहिती नाही, तुम्ही काही करा. काय ग तुला नीट बघून चालता येत नाही का? सॉरी जिजू, माझं लक्षच नव्हतं तुमच्याकडे. अगं पण औक्षण करताना असं घडणं बरं नाही ना. आणि तुझ्या एका धक्क्याने त्यांची काय अवस्था झाली ते बघ ना. जावई बापू, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. या अशा गोष्टी घडतच असतात. नाही नाही ठीक आहे हो. माझ्यासाठी नेहाजी महत्वाचे आहे. मी त्यांच्यासाठी हे सगळं करून घेतो ओवाळणं वगैरे. तुमच्या ह्याच समजूतदारपणाचं मला नेहमी खूप कौतुक वाटतं. तशी आमची नेहा नशिबान आहे हो. हो ना, तिला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. तुम्ही ते नंतर पुसून घ्या. मी परत कुंकू लावते. तर येते आणि मग तुम्हाला आई शपथ, काय चुकीचे दिसतंय. काय ग तुला पण नीट बघून चालता येत नाही का? म्हटलं ना मी चुकले म्हणून. ते घेतील ना मग पुसून, मी देते ना. काय करताय? मी काय म्हणते काकू, आता ओवाळत बसूच नकात ना तुम्ही. त्यापेक्षा तिकडे चला, ते गुरुजी बोलवतायत नवग्रहाची पूजा करायची ना. तुम्ही पण असेच चला, आपण नंतर बसू. चला नेहा, अगं चल चल चल, ये ये ये.